अंबाजोगाई सिटी, अंबाजोगाई ग्रामीण, बर्दापूर, पडली शहर, ग्रामीण संभाजीनगर, माझ्या पोलीस फोर्स, अंबाजोगाईची जनता, सगळ्यांना माझा साप्रेम नमस्कार. हा बेसिकली आपण जनसंवाद कशासाठी ठेवलेला आहे ते स्टार्टिंगला चेतना मॅडमने सांगितले होते. बीड पोलीसमध्ये आपण बरेच गोष्टी करत आहे जेणेकरून आपला गुन्हेगारी पण थांबेल आणि जनतामध्ये विश्वास वाढेल. त्यासाठी एक उपक्रम आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला आपण जाऊन लोकांशी विचारत आहे की आता तुम्हाला पोलिसिंग आणि आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे ज्याच्यावर आपण काम करू शकते. एकंदरीत 30 पॉईंट मी नोट करून घेतलेले आहे जे सगळे लोकांनी सांगितले. त्यामध्ये एक एक पॉईंटवर आपण चर्चा करू. सगळ्यात अगोदर जो होता मेजर मुद्दा आहे आपला पोलीस मॅन पॉवरचा. तर त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो, तुम्हाला ते अर्धवट इन्फॉर्मेशन असेल. ह्या जो बदली आहे आपला जनरल ट्रान्सफर 2025 ची जो बदली आपण केलेली आहे त्यामध्ये आपण फॉर्म्युला डिवाइस केले होते. पूर्ण जिल्ह्याचा जेवढा टोटल क्राईम आहे आणि पूर्ण जिल्ह्याची जेवढी टोटल मॅन पॉवर आहे आपल्या पोलिसांची, त्या हिशोबाने प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅन पॉवर पोहोचली पाहिजे. अंबाजोगाई शहरला अगोदर होती 60, आपण वाढवून दिलेली आहे 70. अंबाजोगाई ग्रामीणला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने जेवढी होते तिथे आपण 5 एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे. तो प्रत्येक पोलीस स्टेशन आपल्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपण मॅन पॉवर वाढवून दिलेली आहे. एकूण 650 लोकांची आपण बदली केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेले आहे. अगोदरची परिस्थितीमध्ये आमची 2300ची जो वर्कफोर्स आहे, 2300 कॉन्स्टेबलरी जो आमची आहे, 2300 पैकी फक्त 1000 लोक पोलीस स्टेशनमध्ये पोस्टेड होते. आणि हे पूर्ण जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगत आहे. ते 1000ला आपण वाढवून 1500 केलेले आहे पूर्ण जिल्ह्यासाठी. तो पोलीस फोर्स प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वाढलेले आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये दिसेल. नेक्स्ट पॉईंट होता तुमच्या ट्रॅफिकची सेपरेट शाखासाठी ती पॉवर SP कडे नाही, पण यस ट्रॅफिक मॅनेजमेंट राहायला पाहिजे. बिकॉज ट्रॅफिक आपला अंबाजोगाई शहरमध्ये खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर वाढवून दिलेली आहे. आपली सेंट्रल ट्रॅफिक ब्रांच जो आहे बीड जिल्ह्याची, त्यांना मी सांगून इथे तुम्हाला ट्रॅफिक दुरुस्त करून दाखवतो. त्यासाठी मी माझे पोलीस स्टेशनच्या लोकांना हा मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो. पण अगेन ट्रॅफिक एक असा मुद्दा आहे ते फक्त पोलीसपर्यंत मर्यादित नाही. ट्रॅफिक इज बेसिकली ए सायन्स. बेसिकली तो एक सब्जेक्ट आहे. त्यामध्ये रोडची वायडनिंग किती आहे, रोडवर अतिक्रमण किती आहे, रेड लाईट ग्रीन लाईट लावलेली आहे की नाही, कॅमेराज लावलेले आहे की नाही. बिकॉज आपले 70 पोलीसमॅन सगळ्यांना मी आपल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आपण देऊ शकत नाही. आपल्याला टेक्नॉलॉजी सुद्धा त्यामध्ये गरजेची आहे. हळूहळू सगळी गोष्टी आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जे नगरपालिकाचे सब्जेक्ट सांगितले, एकनी पार्किंगसाठी जागा आहे तसं सांगितले, एकनी सांगितले की दुकानदारच स्वतःचे इंटरेस्टसाठी रोडवर ते लावतात. तो इथे येतं आपला बेसिकली सोशल डिसिप्लिन, बेसिकली आपली व्हॅल्यू सिस्टम आहे. तो एखाद्याने खूप चांगला म्हणला होता की फक्त पोलिसांवरच आपण म्हणू शकत नाही, आपल्याला स्वतःहून सुद्धा त्यामध्ये डिसिप्लिन दाखवावा लागेल. तो त्यासाठी आपल्याला इंट्रोस्पेक्ट करावं लागेल की आपण वाकई ट्रॅफिकसाठी जबाबदार तर नाही. तुम्ही जबाबदार असेल तर तुम्हाला थोडासा एक स्टेप पुढाकार घेऊन तुमच्याकडून सहकार्य दाखवावं लागेल. तो पोलीस मॅनपॉवरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट पॉईंट होता सावकारीच्या बाबतीत. आता सावकारीच्या बाबतीत मी हेच सगळ्यांना म्हणू इच्छितो, तुम्ही आमच्याकडे यावा. सगळं झाल्यानंतर नाही, अगोदर आमच्याकडे यावा. शासनाने गव्हर्नमेंटने भरपूर पॉलिसीज आहे त्यांची, जिथे तुम्ही तुमचा पैसा तुमचा लोन वगैरे घेऊ शकता. तुम्ही हे शॉर्टकट्स, इनडायरेक्ट शॉर्टकट्स तुम्ही वापरू नका. आणि कुठलाही तुमच्यावर क्राईम झाला तर तुम्ही आमच्याकडे यावा, जेणेकरून आम्ही वेळेवर तुमची मदत करू शकेल. सायबर फ्रॉडच्या बाबतीत कोणी सांगितलं की सायबर फ्रॉडचा ऑफेन्स सायबर पोलीस स्टेशनलाच ते रजिस्टर करत आहे. हे चांगलं केलं, तुम्ही माझे निदर्शनास आणून दिले. हेन्सफोर्थ मी पण माझ्या ऑफिसवरून एक ऑर्डर काढेल की सायबरची जे काही कंप्लेंट असेल प्राथमिकता तेच पोलीस स्टेशनला आपण दाखल करू, जेणेकरून तुम्हाला तिथे येण्याचा त्रास होणार नाही. तो ते मी जाऊन तसा ऑर्डर काढतो आणि शक्य असेल तर तुम्हाला तिथेच त्याचा आपण
तुम्हाला जस्टिस देण्याचा आपण प्रयत्न करू. सायबर पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं आणि रिफंडसाठी तुम्हाला धावपळ करावं लागते. तो एकदम जेन्युइन आहे. बरेच गोष्टीमध्ये सगळी जो सगळे प्रश्नाचे जे उत्तर आहे ते फक्त पोलीस डिपार्टमेंटपर्यंत मर्यादित नाही. जिथे आपला कोर्ट येतात आपल्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करावा लागते, तिथे थोडासा त्रास होता. तरी पण आपल्याला जेवढं शक्य असेल तुम्हाला जेवढं लवकर आम्ही फॅसिलिटेट करू शकेल तुमच्या सायबर फ्रॉडचे फंडाच्या बाबतीत ते मी जाऊन खात्री करतो आणि त्यामध्ये काहीतरी आपण एक सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो. समन्स वॉरंटच्या बाबतीत वकील साहेबांनी सांगितले, त्याच्या बाबतीत सुद्धा जसं की मी सांगितले आपण मॅन पॉवर वाढवून दिलेली आहे. तो प्रत्येक गोष्टी जो आपली पोलीस स्टेशनची आहे त्यामध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसेल. शिवाजी चौकवर बस आपला एसटीची बसेस पार्क नाही झाले पाहिजे, तो ते तुम्ही एन्श्योर करून घ्या. तो त्यामध्ये काही असा इश्यू नाही. ते वकील साहेबांनी रेझिडेन्शियल झोन वर्सेस इंडस्ट्रियल झोनच्या बाबतीत सांगितलं होतं. सो त्यामध्ये ते पूर्ण अख्खी रात्री ते साऊंड करतात. खूप महत्त्वाचा विषय आहे. बिकॉज आपण जिथे राहतात तिथेच नॉईज आहे, तो आपण झोपणार कसा. तर त्यामुळे तुम्ही एक पूर्ण आपल्या पोलीस स्टेशनचे रिव्ह्यू घ्या सगळे इन्चार्जेस आणि तशा प्रकारचं काय असेल तो आपण योग्य कलमाप्रमाणे त्यांच्यावर आपण कारवाई करू. त्याच्यानंतर डीजे यूज इन मंगल कार्यालयाच्या बाबतीत ऑलरेडी मी माझे सगळे ठाणेदारांना सांगितलेलं आहे की मंगल कार्यालयाचे ओनर्सला 168 BNSSच्या नोटीस आपण त्यांना देऊ. तो त्याची अंमलबजावणीच्या मी खात्री करून देतो आणि त्यांनी केलेलं नसेल तर मी डीजेच्या बाबतीत त्यामध्ये स्पष्ट सूचना सगळे मंगल कार्यालयाला लेखी स्वरूपात आम्ही त्यांना देणार आणि उल्लंघन झालं तर नॉईज पोल्युशन ॲक्ट किंवा आपलं बॉम्बे पोलीस ॲक्ट प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊन आम्ही त्यांना जप्त सुद्धा करणार. त्याच्यानंतर तुम्ही ऑटोवर स्पीकर्सचं सांगितले, तो स्पीकर्सच्या बाबतीत सगळे इन्चार्जेसला मी सूचना देतो की रोडवरचा जो डिसिप्लिन आहे तो एकदमच सिरियस फॉर्म ऑफ इनडिसिप्लिन आहे. तो तिथे ऑटो असेल किंवा कोणीच असेल रोडवर एक शहरची एक जिल्ह्याची पोलिसिंग आपल्याला रोडवरचा डिसिप्लिन बघून कळते. तो तुम्हाला आपल्या ट्रॅफिकच्या बाबतीत जास्त एफर्ट्स द्यावा लागेल आणि स्पेशल ड्रायव्हर्स घ्या. मी बीड आपला API ट्रॅफिकला बोलतो, बीडची इथे टीम येईल, आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन ट्रॅफिक आपण सुरळीत करू. प्लॉटिंग फ्रॉड गँगचं तुम्ही सांगितले, त्याच्या बाबतीत इट्स बेटर की तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून सांगा जेणेकरून मी त्याच्यावर एक स्ट्रॅटेजी तयार करून त्याच्यावर मला कायद्याप्रमाणे ॲक्शन घेता येईल. ॲट्रॉसिटीच्या बाबतीत मला एक ते सूचना दिली तुम्ही की डिस्ट्रिक्ट लेवलची मीटिंग आणि तालुका लेवलची मीटिंग राहिलं पाहिजे. खूप चांगला सजेशन आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही जाऊन अभ्यास करून ते सुरू करू. नेक्स्ट होता ज्ञानदादा केसच्या बाबतीत सांगितलं होतं, बट ज्ञानदादा केस सध्या शासनाने त्याच्या ग्रॅव्हिटी बघून तो केस CID कडे हस्तांतरित केलेला आहे. 1 महिना झालेला आहे त्यासाठी. तो आता ज्ञानदादाच्या केसच्या बाबतीत आमच्याकडून CIDला जे काय त्यांना असिस्टन्स पाहिजे ते असिस्टन्स चालू आहे आणि CID लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट करतील. राजस्थानी मल्टी स्टेटच्या बाबतीत MPIDचा प्रस्ताव बीड पोलीसकडून ADG इकॉनॉमिक ऑफेन्स रिंग ADG EOW कडे पाठवलेलं आहे ऑलरेडी आणि लवकरात त्यामध्ये MPID सुद्धा सँक्शन होईल. स्टुडंट्सच्या बाबतीत तुम्ही सांगितले सकाळच्या वेळेस त्यांना ट्रॅफिकला यायला जायला इश्यू होत आहे, त्याच्या बाबतीत मी ऑलरेडी सूचना दिलेली आहे, आपण कारवाई करू. CCTVचं कोणी सांगितलं की CCTV मध्ये सगळं दिसते तरी पण पोलीस त्यामध्ये कारवाई करत नाही, ते पण मी रिव्ह्यू घेतो आणि कोणत्या केसमध्ये आपण काय केले ते मी बघतो. स्कूलच्या तुम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्रामसाठी सांगितले, मोटिवेशनल लेक्चरसाठी सांगितले, खूप चांगलं सजेशन आहे. तो नेक्स्ट टप्प्यामध्ये त्याच्यावर आपण सुद्धा मार्गदर्शन करू जेणेकरून आपला जो नवयुवक पिढी आहे त्याला चांगलं मार्गदर्शन भेटेल. आणि अंबाजोगाई शहरवरून बरेच IAS IPS ऑफिसर्स निघालेले आहे, सिलेक्ट झालेले आहे. आमची इच्छा हेच राहील की अजून आपले अंबाजोगाईचे जे विद्यार्थी आहे ते आपला पूर्ण भारताच्या विकासासाठी ते इथे मदत करतील. त्यासाठी पोलीस विभागाकडून जे काय बेस्ट होईल आम्ही करतो. पोलीस स्टेशन वाढले पाहिजे, अगेन ती पॉवर माझ्याकडे नाही, ती शासन लेवलची आहे, तरी पण त्यामध्ये पाठपुरावा आपण करू. जेलमधून लोक बाहेर येत आहे, डिफरंट
हेअरस्टाईल दाढीवाढी करत आहे. तुम्हाला मी सांगतो, जेलवरून आमचे जिल्ह्यामध्ये कोणीही जेलवरून बाहेर आला, डायरेक्टली त्याला